वाल्मिक कराड विरोधात ईडी चौकशीची मागणी करणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे। याचिकेचा हेतू स्पष्ट न झाल्यानं याचिका फेटाळण्यात आली। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीनंतर एकनाथ खडसे जळगावात पोहोचले, तर फडणवीसांसोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही। मतदारसंघातील विकास कामांबाबत चर्चा केली असं स्पष्टीकरण एकनाथ खडसेंनी दिलं। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आधीच अडचणीत असलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। कृषी मंत्री असताना मुंडे यांच्या कार्यकाळामध्ये झालेल्या पीक विमा घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी केली जाते, तर तशी घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनीही केली। मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे। मुंडेंनी परळी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना शपथपत्रामध्ये अनेक बाबींची माहिती दडवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। या निवडणूक याचिकेवर 20 फेब्रुवारीला पुढील सुनावणी होईल। महायुतीच्या मंत्र्यांनी आठवड्यातून 3 दिवस मंत्रालयामध्ये उपस्थित राहण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। एकनाथ शिंदेंनी हे आदेश मोडीत काढत त्यांच्या गटातील मंत्र्यांना आठवड्यातून 3 दिवस मंत्रालयाऐवजी मंत्रालयासमोरील बाळासाहेब भवनात लोकांना भेटण्याचे आदेश जारी केले। त्यामुळे महायुतीमधील बेबनाव पुढे आला। नितीन राऊत काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष होतील अशा चर्चा सुरू झाल्या। दिल्ली विधानसभा निवडणूक आटोपताच काँग्रेसकडून याबाबत घोषणा केली जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। प्रदेशाध्यक्षपदासाठी वर्षा गायकवाड आणि नितीन राऊत यांचं नाव चर्चेत होतं। यवतमाळमध्ये भरधाव टँकरनं रस्त्याशेजारील असलेल्या हॉटेल आणि पान टपरीला जोरदार धडक दिली। या अपघातानंतर टँकरनं अचानक पेट घेतला। सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरात नागरिकांनी गटारामध्ये बसून आंदोलन केलं। यावेळी तळोदा महापालिकेविरोधात नागरिक आक्रमक झाले, तर पालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरामध्ये पसरलेल्या घाणीच्या साम्राज्याकडे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी आंदोलन केलं। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील पेनसावंगी इथल्या एक 38 वर्षीय महिलेनं विहिरीत उडी मारून आत्महत्या केली। आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे, तर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। पुण्यात बिबेवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये 3 आरोपींची धिंड काढण्यात आली आहे। गाड्यांची तोडफोड करणाऱ्या सर्व आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली। याच गुंडांनी काल रात्री 50 वाहनांची तोडफोड केली होती। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। दौंड पंचायत समितीच्या इमारतीला 7 कोटींचा खर्च आल्याची माहिती आहे, तर अद्याप काम पूर्ण नसल्यानं भिंतींची मात्र दुरावस्था झाली आहे। 7 कोटी रुपये खर्च करून ही इमारत बांधली जाते। अजूनही हे काम पूर्ण झालेलं नाहीये। 4 वर्ष झाले तरी सुद्धा आणि हे काम पूर्ण होण्याच्या आधीच या भिंतींना कशा पद्धतीनं तडे गेलेले आहेत, चिरा पडलेले आहेत ते आपण बघू शकतोय आणि अजूनही हे काम पूर्ण झालेलं नाहीये। त्यामुळं भिंतींची दुरावस्था झाली आहे। गेल्या 4 वर्षांपासून या इमारतीचं काम सुरू आहे, अजूनही ते पूर्ण झालेलं नाही आणि यासाठी खर्च करण्यात आले तब्बल 7 कोटी रुपये। संथ गतीनं आणि निकृष्ट दर्जाचं हे काम सुरू असल्याचं यावरून स्पष्ट होतंय, कारण ज्या भिंती बांधलेल्या आहेत त्याला इथं तडे गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे, तर अजूनही काम पूर्ण झालेलं नाहीये। त्यामुळं एकूणच एक संथ गतीनं सुरू असलेलं हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं होत असल्याचंही दिसतंय। दौंड शहरातील पंचायत समितीचे काम गेल्या 4 वर्षापासून सुरू आहे आणि आपण जर बघितलं तर या कामाच्या दर्जाबाबत आणि अतिशय संत गतीने हे काम सुरू आहे। आपण जर पाहिलं तर ती प्लास्टर केलेली ती भिंत आहे, मात्र ती भिंत आपण बघू शकतो की ते प्लास्टर कसं खाली पडलेलं आहे। अशा पद्धतीनं या ठिकाणी काम केले। आतमध्ये जर पाहिलं तर संपूर्ण ज्या भिंती आहेत त्या भिंतींना चिरा पडलेले आहेत। नेमकं करोड रुपये खर्च करून हा संपूर्ण जे काही पंचायत समितीचं काम नव्याने उभारलेलं जाते, मात्र याच गेल्या 4 वर्षापासून हे काम संत गतीने केले जाते। त्यामुळे अत्यंत चिरा या भिंतींना पडलेला आहेत। सध्या आता कोणतेही काम सध्या सुरू नाहीये। याकडे अधिकारी दुर्लक्ष करताना दिसतात आहे। त्यामुळे एकंदरीतच पैशांचा चुराडा कसा केला जातो हे याचं उत्तम उदाहरण आपण जर पाहिलं तर या बिल्डिंगकडे पाहिलं जाते, कारण अशा पद्धतीने काम केलं जाते। गेल्या 4 वर्षापासून ही इमारत उभी राहते। पण जर बघितलं तर इथं कशा चिरा पडलेल्या आहेत आणि
संपूर्ण जो काही चिरा पडले त्याच्यामुळे कामाच्या दर्जाबाबत शंका व्यक्त केली जाते. अनेक वेळा या सगळ्या प्रक्रियेमध्ये या ठिकाणी जर बघू शकतो की इथं देखील कशा चिरा पडलेल्या आहेत. या अशा पद्धतीचं काम जे आहे ते दौंड पंचायत समितीचे नव्याने उभारली जाते. पैसे खर्च करून जर अधिकारी दुर्लक्ष करत असतील आणि अनेक दिवसांपासून हे काम चालत असेल तर नेमकं हे काम कोणी रखडवलंय, याला जबाबदार कोण आहे आणि हे काम पूर्णत्वाकडे का जात नाही, याकडे अधिकारी का दुर्लक्ष करतात हे पाहणं, या सगळ्यामध्ये आता तपास करणं गरजेचं आहे. कारण जनतेचा पैसा अशा पद्धतीने जर उडवला जात असेल तर याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जी आहे ते नागरिकांकडून व्यक्त करण्यात येते. त्यामुळे याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात येते. कॅमेरा पर्सन दीपक सोनसह सुमित सोनोने, न्यूज 18 लोकमत, दौंड. आणखी एक मोठी बातमी आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांनी एक स्टेटस ठेवलेला आहे. गर्दी करू नका, खात्याला काम करू द्या, असं नाईक म्हणताय. संजीवराजे निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागानं छापेमारी केलेली आहे. छापा पडलेला आहे. सकाळपासून इथं कारवाई सुरू आहे. आणि त्याच वेळेला आता रामराजे नाईक निंबाळकर यांनी एक स्टेटस ठेवलेला आहे आपल्या समर्थकांसाठी. गर्दी करू नका, खात्याला आपलं काम करू द्या, असं नाईक म्हणताय. तर संजीवराजे निंबाळकर यांच्या घरावर फक्त पुण्यामध्येच नाही तर साताऱ्याच्या फलटणमध्ये सुद्धा कारवाई सुरू आहे. छापेमारी सुरू आहे सकाळी 6 वाजल्यापासून. आणि याच पार्श्वभूमीवर त्यांचे जे समर्थक आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता रामराजे नाईक निंबाळकर यांनी हे स्टेटस ठेवल्याचं दिसतंय. त्यांचं हे स्टेटस सध्या चर्चेत आलं आहे. आपण बघू शकतो त्यांनी व्हॉट्सअपला हे स्टेटस ठेवलंय. कृपया गर्दी करू नका, खात्याला काम करू द्या, काळजी करू नका, असं ते म्हणतात. तर सकाळी 6 वाजल्यापासून छापेमारी सुरू आहे आयटीची, आयकर विभागाची. आणि त्याच पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची गर्दी होणार असल्यानं रामराजे नाईक निंबाळकर यांनी मात्र गर्दी करू नका, खात्याला आपलं काम करू द्या आणि काळजी नसावी, असं व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याचं पाहायला मिळत आहे. आणि दुसरीकडे सकाळी 6 वाजल्यापासून आयटीची ही कारवाई सुरू आहे. आता 12ही वाजून गेलेले आहे. त्यामुळे कधीपर्यंत ही कारवाई चालणार ते बघावं लागेल. काय काय सापडतं कारवाईमध्ये तेही बघावं लागणार आहे. आणि अशातच त्यांच्या समर्थकांची, कार्यकर्त्यांची घराबाहेर गर्दी होण्याची शक्यता असल्यानं रामराजे नाईक निंबाळकर यांचं हे स्टेटस समोर आलेलं आहे. गर्दी करू नका, खात्याला काम करू द्या, असं ते म्हणताय. तर रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे यांच्या घरावर हा छापा पडलाय. शिर्डीतील दुहेरी हत्याकांडातील फरार आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दारूच्या नशेत असताना पैसे आणा, मोबाईल चोरताना हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. लुटमार करताना तिघांवर केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला, एक जण गंभीर जखमी झाला. शिर्डीतील दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनंतर शिर्डी ग्रामस्थांनी निषेध बैठक घेत आक्रमक पवित्रा घेतलाय. 10 फेब्रुवारीला शिर्डीतील सर्वपक्षीय ग्रामस्थ काळ्या फिती लावून शहरातून कॅन्डल मार्च काढणार आहेत. शिर्डीत वाढत चाललेले अवैध व्यवसाय, गुन्हेगारी यामुळे शिर्डी नगरी असुरक्षित झाल्याचं दुहेरी हत्याकांडानं स्पष्ट झालंय. त्यानंतर आता झोपेचं सोंग घेणाऱ्या पोलिसांना जाग आली असून अवैध व्यवसायांवर धडक कारवाई केली जाते. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या मरण यातना संपत नाहीयेत. केलापानी या गावातील धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्ता नसल्याने घरातच महिलेची प्रसूती करण्यात आली. मात्र त्यानंतर महिलेला 5 तास झुळीतून नेत 15 किलोमीटरचा जीवघेणा प्रवास करण्यात आला. यात नवजात बालकाचा मृत्यू झाला. नंदुरबार तालुक्यातील रजाळे इथं मागील 2 महिन्यांपासून वीज वितरण कंपनीकडून 16 तास विद्युत भारनियमन करण्यात आलं. त्यामुळे केवळ 8 तास वीज पुरवठा मिळत असून त्यातही खंड पडत असल्यानं रजाळेच्या सरपंचांनी उपोषण सुरू केलंय. धाराशिवमधील तुळजाभवानी मंदिरात भक्तांसाठी ड्रेस कोड लागू करण्याबाबत मंदिर संस्थान सकारात्मक आहे. ट्रस्टची बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. ड्रेस कोडची मागणी मंदिर महासंघाने केली होती. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नागपुरातील कळमेश्वर इथल्या शाळेत अचानक भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी 5वीतील वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला, पुस्तक वाचून घेतलं. नागपुरातील जयदुर्गा पाणीपुरी चाट सेंटर अनोख्या ऑफरमुळे प्रसिद्ध झालंय.
सेंटरवर वेगवेगळ्या ऑफर्स देण्यात आल्या आहेत। ऑफरमध्ये 1 रुपयात 40 पाणीपुरी दिल्या जाणार आहेत, मात्र खाणाऱ्याला एका वेळेस 40 पाणीपुरी संपवाव्या लागणार आहेत। शासनाकडून फार्मर आयडी कार्ड योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी याकरता खेड तहसील कार्यालयामार्फत रॅली काढण्यात आली। रॅली दरम्यान माहितीपर पथनाट्य सादर करण्यात आलं। नागपूर शहरातील पावसाळ्यापूर्वी नदी स्वच्छता अभियान 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे। नाग नदीची 3 तर पिवळी आणि पोहरा नदीची 2 टप्प्यात स्वच्छता करण्यात येणार आहे। नेवासा शहरातील मुख्य रस्त्याच्या मध्यापासून 15 मीटर अंतरावरील अतिक्रमण काढून घेण्याबाबत बांधकाम विभागाच्या वतीनं व्यापाऱ्यांना नोटीस देण्यात आली। व्यावसायिक त्यामुळे धास्तावलेत। या विरोधात अतिक्रमणधारकांनी एकत्र येऊन तहसील कार्यालयावर प्रशासनाला 15 मीटर ऐवजी 12 मीटर पर्यंतचं अतिक्रमण काढण्याची मागणी केली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या भाजी मंडईत भाजीपाल्याची आवक वाढल्यानं दर कोसळलेत। दर कोसळल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसून पालेभाज्यांवर केलेला खर्च देखील निघत नाहीये। शेतकरी चिंतातूर आहे। भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील पिंपळगाव इथल्या एका दुचाकीस्वारावर वाघानं हल्ला केला। या हल्ल्यात व्यक्ती गंभीर जखमी झाला। या प्रकरणी वनविभागानं कारवाई करत वाघाला जेरबंद केलं। शिवरायांबाबत केलेल्या विधानानंतर राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात शिवप्रेमी आक्रमक झाले। पुण्यात राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला। शासनाच्या बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमाला 10 वर्ष झाल्याच्या निमित्तानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राज्यस्तरीय खेळाडू महिलांचा सत्कार करण्यात आला। महिलांना प्रशस्तीपत्रक आणि रोप देण्यात आलं। भंडारा जिल्ह्याच्या तुमसर इथल्या ॲक्सिस बँकेतील धक्कादायक प्रकार समोर आलाय। 5 कोटींचे 7 कोटी परत करू असं सांगून मॅनेजरनंच बँकेतील 5 कोटी काढले। या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत मॅनेजरसह 9 जणांना अटक केलेली आहे। अलिबागमधला पांढरा कांदा बाजारात दाखल झालाय। जवळपास 250 हेक्टरवर पांढरा कांद्याची शेती करण्यात आली आहे। त्यामुळे स्थानिक मजुरांना देखील रोजगाराची संधी निर्माण झाली आहे। वेंगुर्ल्यातील प्रसिद्ध असणाऱ्या श्रीदेव मानसीश्वराचा जत्रोत्सवाच्या निमित्तानं मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे। वाळू शिल्पकारानं 1.5 टन वाळूचा वापर करत प्रतिकृती तयार केली आहे।